नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। विविध मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून सुरू असणारे अण्णा हजारेंचे उपोषण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर घेण्यात आले मागे। ताराबाद इथे कापड दुकानामध्ये लाखोंची चोरी करणाऱ्या भामट्याला गावकऱ्यांनी पकडून केले राहुरी पोलिसांच्या स्वाधीन। गोदावरी नदीची स्वच्छता करण्यासाठी गोदाजल बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येते महास्वच्छता अभियान। आणि देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार आणि सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना 2 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। लोकपाल लोकायुक्तासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या 7 दिवसांपासून राळेगण सिद्धी इथे उपोषण केलं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची भेट घेतली आहे आणि 7 तासांच्या बैठकीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। लोकपाल लोकायुक्तांसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या 7 दिवसांपासून राळेगण सिद्धीमध्ये सुरू असलेलं उपोषण 7 तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर सुटलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्यांबाबतचं पत्र अण्णा हजारे यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। दुपारी 2 वाजता सुरू झालेली बैठक तब्बल सायंकाळी 7 वाजता संपली आहे। शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, स्वामीनाथन आयोग कोणताही अडपडदा न ठेवता लागू करावा, अशा भूमिका अण्णांनी मांडल्यात। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन हजारे यांनी उपोषण मागे घेतलंय। यावेळी राळेगणमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण मंत्री सुभाष भामरे, आदर्श गाव समितीचे पोपटराव पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश पठारे, जयसिंग मापारे यांच्यासह सर्व राज्यामधून हजारो अण्णा हजारे समर्थक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। की जे आपले केंद्रीय मंत्री कृषी मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली जाईल। अण्णांच्या वतीने माननीय सोमपाल शास्त्रीजी हे त्या समितीमध्ये असतील आणि अजून काही सदस्य त्यात असतील आणि या समितीने थोडा आचारसंहितेचा कालावधी असल्यामुळे साधारणपणे 10 महिन्यामध्ये हा संपूर्ण म्हणजे या वर्ष ऑक्टोबरपर्यंत या संदर्भातले सगळे शिफारसी करायचे आहेत आणि या शिफारसी सरकार त्या शिफारसींवर कारवाई करेल आणि याच्यामध्ये हे सगळे मुद्दे या समितीच्या कार्यकक्षेमध्ये देण्यात आलेले आहेत आणि ही समिती स्वतः कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यासोबत कृषि मूल्य आयोग को स्वायत्तता देने का जो निर्णय है ये क्रांतिकारी है कि जैसे चुनाव आयोग है, चुनाव आयोग ऐसे कृषि मूल्य आयोग ये स्वतंत्र होगा, सरकार का नियंत्रण नहीं होगा, उससे ज़रूर फर्क आएगा। किसानों के खेती को सही दाम मिलेगा, उससे बदलाव आ जाएगा। तो ये कुछ बातें जो आज हुई है इसमें मैं समाधानी होने के कारण मैं मेरा अनशन अभी छोड़ देता हूँ। विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर।
पाथर्डी तालुक्यामधील शिरसाटवाडी येथील ग्रामस्थांनी पिण्याचं पाणी तसेच जनावरांसाठी चारा यासह विविध मागण्यांसाठी मनसेचे अध्यक्ष अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली माणिकदौंडी रोडवरती 2 तास रास्ता रोको आंदोलन केलंय। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी इथे परिसरामध्ये गेल्या 1 महिन्यांपासून पिण्याचे पाणी तसेच चाऱ्याचा नेहमीच तुटवडा निर्माण होतोय। यावर्षी पिकं नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। प्रशासनाकडून 4 ते 8 दिवसांमध्ये 1 टँकर येतो तो देखील पुरत नाही। पाणी वाटप करत असताना मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जातो अशी गावामधील महिलांची तक्रार आहे। या भागामधील केला जाणारा पाणी पुरवठा याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। त्यामुळे येथील नागरिकांनी तहसीलदारांच्या ते निदर्शनास आणून दिलं। शिरसाटवाडी येथील ग्रामस्थांनी दुष्काळामध्ये पिण्याचे पाणी जनावरांच्या चाऱ्यासह विविध मागण्यांसाठी मनसेचे अध्यक्ष अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी माणिकदौंडी रोडवरती 2 तास शासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केलंय। सध्या सगळीकडे दुष्काळी परिस्थिती आहे। लाईट नसल्यामुळे या ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ असतो। तक्रारी करून देखील सिंगल फेज सुरू होत नाहीये। वाडी वस्तीसह गावाला नियमित 2 टँकर पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते। गेल्या काही दिवसांपासून सिंगल फेज मंजूर असून देखील वीज वितरणाकडून अद्यापर्यंत काम चालू होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। यावेळी मोठा तणाव इथे निर्माण झाला होता। यावेळी लहुजी शक्ती सेनेचे सुभाष घोरपडे यांनी या रास्ता रोकोला पाठिंबा दिलाय। यावेळी मनसेचे अविनाश पालवे यांनी अधिक माहिती दिली आहे। तसेच तहसीलदार रामदेव पाटील यांनी आंदोलनाची दखल घेऊन चारा छावणी, पाण्याचे टँकर आणि सिंगल फेजचं काम तातडीनं सुरू केलं जाईल असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। या प्रसंगी मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष घोरपडे, मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण शिरसाट आदींसह शिरसाटवाडी येथील महिला, पुरुष आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज शिरसाटवाडी गावातील विविध मागण्यांसाठी शिरसाटवाडी फाटा या ठिकाणं रास्ता रोको करण्यात आला आहे। या रास्ता रोकोतील प्रमुख मागण्या: सिंगल फेज लाईटचं काम त्वरित सुरू करा, जनावरांना चारा द्या, त्यानंतर रोजगार हमी योजनेची कामं सुरू करा, 2 रुपये 3 रुपये किलोनं आज दुष्काळ परिस्थिती आहे त्यामुळे सर्वांना 2 रुपये 3 रुपये किलोनं धान्य वाटप करा। त्याचप्रमाणे टँकर तर मंजूर झालेत, पण टँकरच्या पुरेशा खेपा, पुरेसं पाणी गावाला मिळत नाही। ते पाणी रोज नियमित मिळावं यासाठी आज या शिरसाटवाडी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। या तालुक्याचे तहसीलदार माननीय नामदेव पाटील साहेब, महावितरणचे माननीय मोरे साहेब या ठिकाणी येऊन आंदोलनस्थळी आंदोलकांना त्यांनी या ठिकाणी या सर्व मागण्यांसंदर्भात आश्वासित केलेलं आहे। सिंगल फेजचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा होता। या सिंगल फेजच्या मागणीसाठी 2013 पासून आम्ही संघर्ष करत आहोत। त्या संघर्षाला यश आलं, सिंगल फेज लाईट मंजूर झाली, पण अद्यापपर्यंत तिचं काम सुरू होत नव्हतं। पण आज सिंगल फेज लाईटचं काम 1 मार्च 2019ला सुरू करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। त्याचप्रमाणे चारा छावण्या येत्या 15 तारखेपर्यंत शिरसाटवाडी गावामध्ये कमीत कमी 4 छावण्या सुरू होतील अशा पद्धतीचं तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे। वाढीव टँकरही देऊ आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनाही आदेश दिलेले आहेत की आपण टँकरचं नियोजन करून सर्व वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचवा। त्यामुळं आजचं हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो की आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळी या ठिकाणी आंदोलन उपस्थित राहिले। विशेषतः आमचे तरुण मंडळींचे सर्वांचे मी आभार मानतो। सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी। इंदापूर तालुक्यातील रुई गावामध्ये दुपारी कारवर एव्हिएशन कंपनीचे शिकाऊ विमान अचानकपणे कोसळलं। तांत्रिक बिघाडीमुळे या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलंय। विमानाचा पायलट हा किरकोळ जखमी झालाय। त्याला स्थानिकांनी उपचारांसाठी बारामती शहरामध्ये हलवलंय।
कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे शिकाऊ विमान दुपारी 12:15च्या सुमारास इंदापूर तालुक्यामधील श्री बाबीर विद्यालयाच्या नजीक दुर्घटनाग्रस्त झाले. जवळपास 3,500 फूट उंचीवरनं हे विमान जात असताना अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडीमुळे त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या अपघातामध्ये विमानाचा पायलट सिद्धार्थ टायसन हा किरकोळ जखमी झालाय. त्याला गावामधील स्थानिकांनी प्राथमिक उपचारांसाठी बारामती शहरामध्ये हलवलंय. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट नाहीये. या संदर्भात तपास सुरू आहे. मात्र अचानक विमान कोसळल्यामुळे गावामध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. या संदर्भात कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्यांच्याशी तातडीनं संपर्क होऊ शकला नाहीये. तर या विमानाचे मोठ्या प्रमाणात यामध्ये नुकसान झालंय. संजय सोनवणे, C24 तास, दौंड. पुण्यामधील हडपसर विधानसभेचे माजी आमदार आणि विद्यमान शिवसेना पुणे शहर प्रमुख महादेव बाबर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कोंढव्यामध्ये आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. या प्रसंगी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचं या कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. पुण्यामधील हडपसर विधानसभेचे माजी आमदार आणि विद्यमान शिवसेना पुणे शहर प्रमुख महादेव बाबर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कोंढव्यामध्ये आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. यावेळी परिसरामधील महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेनेचे माजी आमदार आणि विद्यमान शहर अध्यक्ष महादेव बाबर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त गेल्या 3 दिवसांपासून शहरामध्ये आणि परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. नोकरी महोत्सव, चित्रकला स्पर्धा, आरोग्य शिबिरं, शिवसैनिकांचा मेळावा अशा विविध सामाजिक उपक्रमामध्ये आपल्या लाडक्या नेत्याला शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कोंढव्यामधील मुख्य चौकामध्ये भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं होतं, जिथे क्रांतीनाना मळेगावकर यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम खास महिला भगिनींसाठी आयोजित करण्यात आला होता. आणि मुख्य रस्त्यालगत एका स्टेजवरती उभं राहून महादेव बाबर यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. छत्रपती शिवरायांच्या आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजनानं या सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर केक कापून मोठा जल्लोष देखील करण्यात आला. यानंतर आलेल्यांनी ओळीनं शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या सगळ्यांचा सन्मान करून महादेव बाबर यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत. आज मोठ्या प्रमाणामध्ये कोंढवा खुर्द गावामध्ये संपूर्ण पुणे शहरामधनं, पुणे जिल्ह्यातनं, हडपसर मतदारसंघातनं शिवसैनिक तर आहेच, पण शिवसेनेबरोबर इतर पक्षातील सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ ही बरीचशी मंडळी शुभेच्छा देण्यासाठी आज कोंढव्यामध्ये कालपासून दाखल होत आहेत. शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेतलेले आहेत. म्हणजे गेले 30 वर्षे हे कार्यक्रम सातत्याने चालू आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर बिबे, सौरभ जावळकर यांनी नोकरी महोत्सव घेतला होता. मकरंद केदारी यांनी अनाथ मुलांना अन्नदान, बाकी काही वाटप असे कार्यक्रम होते. मुस्लिम समाजाने 3 दिवसांनी कव्वालीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. लग्नाला मुस्लिम समाजाचं जे लग्न असतं ते जुळवण्याचा शादी का जलशा हाही कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. आरोग्य शिबिर चालू होतं सकाळी. शासन आपल्या दारी, त्याच्यामध्ये उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्डची दुरुस्ती, आधार कार्डची नवीन निर्मिती, आधार कार्डची दुरुस्ती असे विविध कार्यक्रम प्रसाद महादेव बाबर यांच्या अधिपत्याखाली सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. खरंच मी भारावून गेलो की एवढे कार्यकर्त्यांचं प्रेम, ज्येष्ठ नागरिकांचं प्रेम. आता बघा, मुंडवा, केशवनगर ह्या भागांत सुद्धा आज ईश्वरी ज्येष्ठ नागरिक आहेत. काही विविध राजकीय पक्षाची लोक आहेत, काही बँकेचे सभासद आहेत, चेअरमन आहेत, काही पदाधिकारी आहेत. ही अशी बरीचशी मंडळी. ह्याच्यामध्ये वाढदिवस म्हणजे की पक्ष हा काय विषय तसा येत नाही. अशोक येवले आमचे आहेत, आमचे ही माऊली कामते आहेत, आमचे बाबा दांडेकर, असे बरेचसे असंख्य हजारो लोकांची रीख या ठिकाणी लागलेली आहे. हे उपकार माझ्यावरती
या सर्व मंडळीच्या ज्यांना ऋण फेडण्याचं काम मी भविष्यामध्ये नक्की करल. यांची प्रत्येकाची एकच इच्छा आहे की शिवसेनेचा भगवा या आडपसर मतदारसंघावरती फडकवायचा. त्या शुभेच्छा त्यांनी मला दिल्या. त्यांच्या शुभेच्छाची शिदोरी घेऊन निश्चित रूपाने या मतदारसंघामध्ये मी चांगलं काम करेल आणि पुन्हा एकदा या विधानसभेमध्ये मी आमदार झाल्याशिवाय राहणार नाही असं ठाम सांगून या ठिकाणी थांबतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी तालुक्यातील ताहराबाद इथे 5 फेब्रुवारी रोजी कापड दुकानामध्ये सुमारे 1 लाख रुपये किमतीचे कपडे चोरी करणाऱ्या शरद गागरे या भामट्याला गावकऱ्यांनी पकडून राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केलाय. पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केलाय. राहुरी तालुक्यातील ताहराबाद इथे 5 फेब्रुवारी रोजी कापड दुकानामध्ये सुमारे 1 लाख रुपये किमतीचे कपडे चोरी करणाऱ्या शरद गागरे या भामट्याला गावकऱ्यांनी पकडून राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केलाय. शरद तबाजी गागरे राहणार ताहराबाद या भामट्यानं 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास ताहराबाद बसस्थानक परिसरामध्ये असलेल्या फॅशन साडी सेंटर या दुकानाची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी शरद गागरे या भामट्यानं शर्ट, पॅन्ट, लहान मुलांचे कपडे, 6 वार आणि 9 वार साड्या असं एकूण 90,000 रुपयांचे कपडे चोरून पोबारा केला होता. कापड दुकानाचे मालक प्रवीण जगताप यांना सकाळी 7 वाजता दुकानाची खिडकी तोडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आनंदा जगताप यांनी दुकान उघडून पाहिलं असता त्यांना दुकानामधील सामान आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी ताबडतोब दुकानामधील CCTV कॅमेरे तपासले. यावेळी त्यांना चोरीची सर्व घटना आणि चोर कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचं दिसून आलंय. चोर हा परिसरामधीलच असल्यामुळे त्यांनी ओळखलं. यावेळी त्यांनी शरद उदावंत, नारायण, शरद किणकर, कैलास गव्हाणे, गंगाराम विधाते यांना बरोबर घेऊन सदर चोरी करणारा भामटा शरद गागरे याचा शोध घेऊन त्याला पकडला आहे आणि राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेबाबत प्रवीण आनंदा जगताप यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट हे पुढील तपास करत आहेत.
प्रवीण जगताप आहे. माझं ताराबादमध्ये फॅशन साडी सेंटर नावाचं कापड दुकान आहे. त्याच्यामध्ये मी सकाळी गेल्यानंतर बघितलं की CCTV गेल्यानंतर बघितलं की मला फोन आला गावामधून की दुकानची खिडकी उघडलेली आणि त्याच्यामध्ये तिथं चोरी झालेली आहे. त्यानंतर मी शटर उघडलं, फोन केल्यानंतर आलो, शटर उघडलं, दुकानमध्ये बघितलं तर सगळे कपडे वगैरे असं दुकानचा माल होता तो अस्तव्यस्त पडलेला होता. मग कमीत कमी 90,000 ते 1 लाखापर्यंतचा माझा माल चोरांनी पळून नेला. त्याच्यात CCTV फुटेजमध्ये मी चेक केल्यानंतर एक आरोपी म्हणजे शेजारीच राहणारा एक आरोपी दिसला मला. त्याने खिडकी तोडून आतमध्ये गेला आणि CCTV कॅमेऱ्याच्या समोर तो आरोपी दिसला. त्यानंतर मग मी बाकीच्या मित्रांना बाकीच्या जे गावातले प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांनी सांगितलं की असा व्यक्ती आहे. तो धरल्यानंतर आम्ही तो पोलीस स्टेशनला आणला. तरी ह्या गोष्टीवर पोलिसांनी कठोर कारवाई करून जो माझा माल गेलेला आहे तो मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. काय परंतु कुठंतरी आज मोलमजुरी करून आपल्या पोराला शिकवतात. आज सुशिक्षित बेरोजगार झाले, त्यांना कुठं कामधंदा नाही. म्हणून असं आज आमचं एक गरीब कुटुंब जगताप कुटुंब यांनी बँकेचे काही पाहुण्यारावळ्यांकडून उसने पैसे घेऊन एक स्वतःचा उपजीविका करण्यासाठी कापड दुकान व्यवसाय चालू केला आहे, फोटो स्टुडिओ चालू केला आहे. आणि आम्हाला तर माहीत नव्हतं, परंतु काल म्हणजे आज सकाळी कळलं का गावात अशी जी घटना घडली आणि जवळजवळ 80-90 हजार रुपयाचा माल गेला. आजही डोंगराळसारख्या ठिकाणी बाजरीचं उत्पन्न नाही, ज्वारीचं उत्पन्न नाही. आज लक्ष्मी कशाला म्हणतात, खिशातल्या पैशाला नसून ती दावणीच्या जनावराला लक्ष्मी म्हणतात. आज ती जनावरची म्हणजे लक्ष्मी सुद्धा राहिलेली नाही. इतका भाग आमचा एकदम गरीब आहे. आणि अशा हलकीत परिस्थितीत जगताप कुटुंबाने स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुकान चालवलं. आणि अशा ठिकाणी आज आम्हाला एक वाईट वाटतं का संत महिपती महाराजांची ती पवित्र पावनभूमी आहे. दर महिने लोक पायीवारी येतात, पाऊली चालत ती महिपती महाराजांची वाट, पण तिथं आता ती वाट चोराची वाट झालेली आहे. खरी परिस्थिती पाहिली गेली तर आज त्या ठिकाणी लोकांना कोणाच्या मोटरी जातात, केबली जातात, परत गाड्या अडवण्याचं काम होतं, मोटरसायकली जातात. आणि ह्या गोष्टीला पायबंद जर नाही घातला तर भविष्यात चांगल्या माणसाला सुद्धा राहणं मुश्किल होईल. आणि ही एक विशिष्ट लोकाय वर्ग आणि या लोकांनी एक टोळी तयार केलेली आहे आणि हे लोक येऊन चांगल्याला धरतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसं का बाहेर आज यायला कोणी तयार नाही आहे. परंतु आत्ताच आमचे मित्र गंगाधर विधाते यांनी सांगितलं, शिरसाट साहेबांसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आहे, त्यांनी पण सांगितलं तुम्ही आम्ही मिळून सहकार्य करून या जे अपप्रवृत्तीचे लोक आहे, गुंड प्रवृत्तीचे लोक आहे यांना आपण पायबंद घातला पाहिजे. तरी सर्व नागरिकांना एक विनंती करतो, यापुढे कोणाला काही म्हणजे धमकी वाजा काही फोन आले, कोणी दमदाटी करीत असन तर आपण पोलीस स्टेशन संपर्क साधला पाहिजे. गावात अनोळखी व्यक्ती असन, ती जर कधी राहत असन, तिच्याविषयी काही संशय आला तर आपण लगेच खात्याशी संपर्क साधून त्या माणसाला त्या पोलिसांच्या ताब्यात देऊन ती चौकशी केली पाहिजे. त्याच्यामुळे मी सर्व ग्रामस्थांना आमच्या आलेले आज जवळजवळ 150-200 लोक आहे त्यांना सर्वांना एक विनंती केली. आणि हे सर्व काही या ठिकाणी आलेत. साहेबांना आम्ही सांगितलं, साहेब कुठल्याही परिस्थितीत जर तुम्हाला काही सहकार्य आमच्याकडून लागत असन किंवा सर्व आम्ही सहकार्य करायला तयार आहे, परंतु यापुढं आपण सर्व तुम्ही आम्ही मिळून या लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे. ताराबाद हे गाव पोलीस स्टेशनपासून 16 किलोमीटर 18 किलोमीटर अंतर होते. 9च्या पुढे रस्ते बंद होतात. तरी सर्व पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो का आठवड्यातून एकदा होईना पण आपण रात्री गस्त म्हणून एखादी गाडी आली तर बरं होईल. एवढीच या ठिकाणी. भारत देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली. दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. राहुरी तालुक्यामधले हे ताराबाद गाव या ठिकाणचा एक प्रवीण जगताप नावाचा सुशिक्षित बेरोजगार यांनी बँकेकडून कर्ज व्यवस्था स्थापन करून एक कापड दुकान तयार केलं. आणि या कापड दुकानामध्ये ह्या ताराबादमध्ये सगळ्या चोरांचा सरसराट झालेला आहे. एक बालेकिल्ला झाल्यासारखा झालेला आहे. म्हणून मी या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशनचे माननीय कर्तव्यदक्ष PI साहेबांना एक विनंती करीन, साहेब का या तपासा कामामध्ये जे आरोप चाललेले आहे, PI साहेब हे तपास पूर्णपणे सतीश शिरसाट या PSI कडे दिले पाहिजे. या ताराबादमध्ये एक चोरांचा सुलसुलाट झाल्यासारखा प्रकार झालेला आहे. गाव एक श्री संत महिपती महाराजांचं गाव आहे का जेणेकरून 70 वर्षामध्ये ह्या गावाला कुठे एक गालबोट लागलेले नाही. आणि ह्या आरोप याच्या तपासामध्ये जे गुन्हेगारांचं प्रमाण घडून राहिलेलं आहे, गावातले 20 गुन्हेगार, गाव तसं 3200 लोकांच्या वस्तीचं गाव आहे.
त्या ठिकाणचे हे 20 गुन्हेगार आहेत. मी तर त्या ठिकाणी तपासी अंमलदारांना ज्या ठिकाणी जयवंत आपला सतीश शिरसाट साहेबांना याच्यातला तपास द्या, कारण हे निर्भीडपणाने काम करणारे अधिकारी आहेत. या ठिकाणी कुठल्याही कार्यकर्त्याचा मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. घोडचं आवर्तन सुरू करत असताना श्रीगोंदा तालुक्यातील इमानगाव शिवारामधील घोड नदीवरील गांधले मळा बंधाऱ्यामध्ये पाणी नेण्यासाठी घोडचा डावा कालवा वांगदरी हद्दीमध्ये अज्ञातांनी फोडला आहे. या घटनेचा तपास करून कारवाई करण्यात येईल असे घोडचे उपअभियंता लंकेश्वर यांनी सांगितले. घोडचं आवर्तन चालू असताना श्रीगोंदा तालुक्यामधील इनामगाव या शिवारामधील घोड नदीवरील गांधले मळा बंधाऱ्यामध्ये पाणी नेण्यासाठी मंगळवारी रात्री घोडचा डावा कालवा वांगदरी हद्दीमध्ये फोडण्यात आलाय. त्यामुळे घोडचं आवर्तन बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. घोडचं आवर्तन सुरू असताना घोडचा डावा कालवा मंगळवारी रात्री वांगदरी चिंबळे हद्दीमध्ये अज्ञात व्यक्तीनं फोडला आहे. त्यामुळे घोड धरणामधनं कमी पाणी करण्यात येणार आहे. मात्र कालवा कोणी फोडला याचा शोध घेऊन संबंधित व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करणार आहोत असं घोडचे उपअभियंता प्रकाश लंकेश्वर यांनी सांगितलंय. घोडचं आवर्तन कालवा दुरुस्त करून आवर्तन सुरू ठेवायचं की बंद करायचं यावरती चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे असं कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी सांगितलंय. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, सी24 तास, श्रीगोंदा. राज्य सरकारची आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि 108 टोल फ्री क्रमांक सेवा ही जीवनदूत ठरली आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या 30व्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये करण्यात आला. दरम्यान बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब कंकराळे यांना 108 जीवनदूत सन्मानानं गौरवण्यात आलं. राज्य सरकारची आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि 108 हा टोल फ्री क्रमांक यावर्षी 523,626 रुग्णांसाठी जीवनदूत ठरला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 108 सेवेच्या 11 BLS तर 35 ALS अशा 46 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. अपघातस्थळी रुग्णांना मदत त्यांच्याद्वारे करण्यात येते. या सेवेमुळे 2014 पासून आजपर्यंत तब्बल 1,55,839 रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. या कार्याचा सन्मान सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या 30व्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये करण्यात आला. बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब कंकराळे यांना 108 जीवनदूत सन्मानानं यावेळी गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उद्घाटक पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलीस अधीक्षक संजय दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता हेमंत पगारे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक PG घोडस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर SP जगदाळे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बीव्हीजीचा चमू यावेळी इथे उपस्थित होता. 108 सेवेद्वारे अपघातग्रस्त रुग्णांना जी मदत मिळत आहे त्यामुळे 1.5 लाखांच्या वर रुग्णांना जीवनदान मिळू शकलंय. या पुरस्काराच्या रूपानं या सर्व कामाचा गौरव झालाय. कपिल कट्यारे, सी24 तास, नाशिक. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. गोदावरी नदीची स्वच्छता राखली जावी यासाठी गोदाजल बहुउद्देशीय प्रतिष्ठान तसेच सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं दर शनिवारी गोदावरी नदीची स्वच्छता करण्यात येते. मृत गोदावरीला पुनर्जीवित करण्यासाठी गोदावरीच्या पवित्र जलानं भरलेला कलश रामकुंडावरनं कोपरगाव इथे आणण्यात आला. या उपक्रमाचं मोठं कौतुक होत आहे. गोदावरी नदी अविरल, निर्मल आणि स्वतंत्र व्हावी यासाठी गोदाजल बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या आणि सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं दर शनिवारी गोदावरी नदीची स्वच्छता करण्यात येते. ब्रह्मगिरीपासून ते राजमुद्रीपर्यंत समाजामधील प्रत्येक घटकाला गोदावरी मातेशी जोडण्याचा मानस घेऊन हा उपक्रम राबवण्यात येतोय. पाणी हे मानवी जीवनाची संजीवनी, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मात्र मानवी चुकांमुळे गोदावरीचं पाणी हळूहळू कमी होत आहे. तसेच मृत झालेले झरे पूर्वजीवित करतानाच शेतकऱ्यांसाठी आणि माता भगिनींसाठी काहीतरी करावं या हेतूनं गोदावरीच्या पवित्र जलानं भरलेला कलश रामकुंडावरनं कोपरगाव इथे आणण्यात आलाय. या कार्यक्रमाचं आयोजन गोदाजल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक आदिनाथ ढाकणे यांनी केलं होतं. यानिमित्त गोदावरी तिरी संजीवनी विद्याघाट के.जे. सोमय्या कॉलेज समोर कोपरगाव इथे महास्वच्छता अभियान राबवण्यात आले आणि या कलशाची विधिवत पूजा करण्यात आली. या अभियानांतर्गत अभियानामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंगजी यांनी राजस्थानमध्ये 10 मृत नद्या जिवंत करून लाखो कुटुंबाचे आणि नागरिकांचे उज्ज्वल भविष्य निर्माण केले. त्याविषयी के.जे. सोमय्या कॉलेजमध्ये डॉक्टर राजेंद्र सिंगजी यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. मयुरी कापडणे, पंडित सर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव आदी प्रमुख कलाकार, नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सर्वपक्षीय आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भाईजींच्या मार्गदर्शनाखाली चालू झाला आहे. ब्रह्मगिरीपासून तर रामकुंडापर्यंत सिने अभिनेता चिन्मय उदगीरकर, धनश्री क्षीरसागर, पूर्वा सावजी, पंडित सर आणि नमामि गोदाचे सर्व सदस्य यांनी ही वारी चालू केली. त्यांनी ब्रह्मगिरीपासून तर रामकुंडापर्यंत हा कलश घेऊन आले. पण हा कलश घेऊन येत असताना त्यांनी ज्या नदीच्या कडेचे गाव असतील त्या सगळ्या गावांना प्रेरणा देत किंवा त्यांचं मार्गदर्शन करत करत तो कलश आणला. त्यानंतर कोपरगाव तालुक्यामध्ये राजेंद्र गायकवाड यांनी प्रेमवारी हा पिक्चर करण्याचं ठरवलं. त्यावेळेस त्यांनी चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे यांना सिलेक्ट केलं. त्या निमित्ताने प्रेमवारीच्या निमित्ताने मी त्यांना भेटलो आणि वारी गोदावरी, प्रेमवारीतून वारी गोदावरी हा उपक्रम चालू झाला. त्यानंतर चिन्मयने मला भाईजींच्या जवळ नेले आणि भाईजींचा आशीर्वाद मिळवून दिला. त्यानंतर रामकुंडावरून मी हा कलश घेऊन कोपरगावला घेऊन आलेला आहे आणि हा कलश आता कोपरगाववरून राजमुद्रीपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे. ही जी गोदावरी नदी आहे, जी आता मृत अवस्थेत आपल्याला दिसत आहे किंवा ती काही दिवसात मरणार आहे, तिला आपण भाईजींच्या मार्गदर्शनाखाली पुनर्जीवित करण्यासाठी अखंड परिश्रम करणार आहोत, अशी आज आम्ही त्यांच्या चरणाची शपथ घेत आहोत. आणि सगळ्या कोपरगावकरांना, कोपरगाव तालुक्याला, नगर जिल्ह्याला, महाराष्ट्राला आणि या देशाला मी आवाहन करतो की ह्या गोदावरीचं पुनर्जीवन होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी योगदान द्यावं. हा संकल्प घेतला आहे. जो आज उपक्रम केलाय त्या निमित्त आपण काय आवाहन करशाल कोपरगावकरांना? बघा, 8 फेब्रुवारीला आपली कोपरगावची निर्मिती असणारी प्रेमवारी नावाची जी फिल्म आहे ती रिलीज होते आहे. प्रेमवारी हा प्रेमाची वारी घेऊन जाणारा सगळा प्रवास आहे. पण ही वारी गोदावरीच्या किनारी घडली बरं का दादा, आणि गोदावरीमुळे ही घडली असं मला का बरं वाटतं, कारण मी गेले 4 वर्ष गोदावरीचं काम नाशिकमध्ये करत होतो. आम्ही वारी गोदावरी नावाचा उपक्रम सुरू केला होता. त्याचं काम काय होतं? नदीपात्र फक्त स्वच्छ करणं हे काम नव्हतं. त्याचं काम होतं नदीपात्रामध्ये पाणी आणणं, नदी पुनर्प्रवाहित करणं, सुजलाम सुफलाम करणं, अविरल निर्मल वाहती करणं. आता तुम्ही बघतात की आपली ज्या किनारची जी ही नदी आहे त्यात पाणीच नाही आहे. तर मला असं वाटतं स्वच्छतेपेक्षा पण आता आपण सगळ्यांनी मिळून, युवकांनी मिळून काम केलं पाहिजे नदीपात्रात पाणी आणण्याचं. निमित्त ठरले प्रेमवारी, आलो आम्ही कोपरगावी, आणि आता ही गोदावरीची ही पुढची जी पाण्याची जी वारी आहे ती आपण सगळे मिळून वाहणार आहोत. त्यासाठी आपण काम करणार आहोत आणि आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत जलतज्ञ, जगप्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र सिंहजी.
त्यांची जी थेअरी आहे की सूर्यापासून पाणी लपवून जमिनीच्या फॅक्टरीजमध्ये ते पाणी मुरवायचं, भूमातेचं पोट पाण्याने भरायचं आणि पोट भरलं की मग ती बरोबर ते पाणी परत बाहेर काढते आणि जलस्रोतांमधून, झऱ्यांमधून ते पाणी पूर्ण नदीमध्ये येतं, नदी पुनर्प्रवाहित होते. आणि या टेक्निकसाठी शिक्षण घेण्याची गरज विशेष नाहीये. या फक्त तुम्हाला श्रमदान करायचं आहे. आपले जे दादा आहेत त्यांच्या बरोबरीने, आदिनाथ टाकण्यांच्या बरोबरीने तुम्हाला फक्त फॉलो करायचं आहे, श्रमदान करायचं आहे आणि गोदावरी पुनर्प्रवाहित करायची आहे. आम्हाला खूप छान वाटतंय सर की आम्ही नाशिकहून इकडे आलो, पण कोपरगावकरांचा इतका प्रचंड रिस्पॉन्स की या उपक्रमासाठी सगळेजण पक्ष आणि या सगळ्याचा भेद विसरून, वयोगट सगळे विसरून उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत. रणरणत्या उन्हात बाराच्या हे सगळं काम चाललेलं आहे. तरी बघा तुम्ही यांच्यावर जरा पॅन करा, यांचे हसरे चेहरे अजिबात काळे पडले आणि हा उत्साह आहे. तर मला असं वाटतं की ही गोदावरीची इच्छा आहे. या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, दादांच्या मार्गदर्शनामुळे गोदावरी अविरल निर्मल पुरा वाहणार म्हणजे वाहणार. धनश्री क्षीरसागर. आज आम्ही इथे कोपरगावमध्ये या कॉलेजमध्ये आलो. नाशिकमध्ये इथे आम्ही गोदाकाठची सगळे आम्ही गोदावरीची मुलं स्वतःला म्हणतो आणि त्या अधिकाराने किंवा त्या कर्तव्याने गोदावरीची मुलं म्हटल्यानंतर तिच्या आरोग्याची, आपण जसं आपल्या आईची काळजी घेतो तसं त्या गोदावरीची काळजी घेणं, जर माझी आई आहे तर तिची काळजी घेणं आणि तिची आता अवस्था त्या अवस्थेतनं म्हणजे असं सगळे आपण रिपोर्ट्स आणि पाहिलं तर आता आपली आई ICUमध्ये असं म्हणायलाही हरकत नाही. तर तिला त्या अवस्थेतनं बाहेर काढण्यासाठी आपण काय करू शकतो, या विचाराने प्रेरित होऊन गोदावरीवर प्रेम करणारी आणि कर्तव्याची जाणीव असणारी काही माणसं एकत्र आली आणि नमामि गोदा फाउंडेशन तयार झालं. नमामि गोदा फाउंडेशनचं आमचं क्लिअर उद्देश हे आहे की गोदावरीच्या काठीने जे कोणी त्या गोदावरीचं पाणी पितं, तिच्या पाण्याचा उपभोग घेतं, तर त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी आणि त्या उद्देशाने आपण काय काय करू शकतो या संदर्भात काही करतो. तर आम्ही मागे काही 1 वर्षापूर्वी वारी गोदावरी नावाचा उपक्रम सुरू केला. ब्रह्मगिरी जिथे गोदावरीचा उगम आहे तिथून आम्ही निघालो आणि ती वारी रामकुंडापर्यंत आणली. तिथून ह्या वर्षी आम्हाला ती वारी पुढे नेली. खूप उत्तम प्रतिसाद आणि सगळ्यांना नाशिकमध्ये जिथे जे प्रतिष्ठा क्षेत्र आपण म्हणतो तर तिथे लोकांना प्रत्येकाला हे माहिती असतं की हे वाईट चाललं आहे, जे काही होतं ते वाईट आहे, पण त्या संदर्भात आपण करू काय शकतो. तर त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा लोक जोडले गेले आणि जसं जसं आम्ही पुढे आलो एक गोष्ट अशी लक्षात आली की ह्या पुढची पिढी जी आहे ना ती काहीतरी करून दाखवू शकते किंवा त्यांना ती जाणीव झाली ना तर बदल घडू शकतात आणि गोदावरी वाचू शकते. तर तो उद्देश घेऊन आम्ही पुढे आलो आणि आज या कॉलेजमध्ये आल्यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप आनंद या गोष्टीचा वाटतोय की आपल्याला काय करायचं आहे, घरात नळ सोडला की पाणी येतं ना, हा विचार न ठेवता आत्ताची तरुण पिढी नदीच्या कामासाठी इतक्या उत्साहाने बाहेर येते आणि आम्हाला जोडली जाते. त्यामुळे मी तर म्हणजे आम्ही आज सगळेच खूप खुश होतो. इतकी माणसं जोडली गेल्यानंतर जोरात काम होईल आणि आपली आई बरी होण्यासाठी खूप मदत होईल. त्यामुळे मी यांनाही खूप धन्यवाद देते आणि यांना ऑल दी बेस्ट करते. यांना रिक्वेस्ट करते की असंच काम पुढे सुरू राहू द्या आणि जे कोणी हा व्हिडिओ बघतात, हे इंटरव्ह्यू बघतात त्यांनाही मी हात जोडून विनंती करीन की आपली आई ICUमध्ये आहे, थोडीशी जाणीव ठेवा. प्रेमवारी हा आमचा चित्रपट 8 रिलीज होतो संपूर्ण महाराष्ट्रात. सो ती जी प्रेमाची वारी होती ती इथून कोपर गावातून, वारी गावातून, शिर्डीतून आपल्या सुरू झाली. तसा माझा प्रवास सुरू झाला आणि मी ती या भूमिकेत येऊन शूट करत होती आणि शूट करता करताच इथली जी टीम होती नमामि गोदा, ज्याच्यामध्ये चिन्मय माझा को आर्टिस्ट आहे, को स्टार आहे, तो सुद्धा या ग्रुपमध्ये, या कुटुंबात तो सामील आहे. खूप वर्षांपासून तो कार्यरत आहे. आपल्या गोदावरी मातेसाठी तो काम करत आहे. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण झालं, असे बरेच उपक्रमात तो सहभागी होऊन काम करत आहे. सो या फिल्मच्या निमित्ताने माझी या सगळ्यांशी ओळख झाली आणि तेव्हापासूनच मी या सगळ्या कुटुंबाशी जोडले. सो मी माझ्या परीने मला जेवढं जमेल, माझ्या परीने मला जे काही प्रयत्न करता येतील ते या कुटुंबात मिळून प्रत्येक प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये मी सहभागी होत आहे. आणि आत्ताच आपण इथं कोपर गावामध्ये गोदावरीसाठी आत्ताच इथे एक पूजासुद्धा झाली आणि गोदावरीमध्ये परत पाणी कसं आणायचं हा इथे एक नव्याने उपक्रम सुरू केला आहे आणि त्यासाठी सगळेजण कार्यरत असणार. सो माझासुद्धा यामध्ये नक्कीच सहभाग असणार आहे. तर याची सुरुवात असणार तर गोदावरीचं एवढं मोठं पात्र आहे
ते आधी आपण स्वच्छ केलं पाहिजे. नदीमध्ये हल्ली घाण, कचरा, येणारे जाणारे कुठल्याही वस्तू, कारखान्यांमधून वाहणारं दूषित पाणी हे सगळं नदीपात्रात सोडलं जातं. त्यामुळे नदी आपली दूषित होते. सो पहिली स्टेप माझ्या मते तर ही असणार की आपण आपलं नदीपात्र फार स्वच्छ करूया. त्याच्यात पाणी आणायचं म्हणजे पाणी कधी येणार, वृक्ष असतील आजूबाजूला, हिरवळ असेल तर पाणी येणार. सो आपण वृक्षारोपण करूया. सो हे छोटे मोठेच असणार आहेत उपक्रम. फार मोठी अशी काही ही आपण जगावेगळी गोष्ट करत नाही आहोत. ही फार छोटी क्षुल्लक गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण या छोट्या छोट्या गोष्टी करूयात, हिरवळ वाढवूयात, नदीपात्र स्वच्छ करूयात. आव्हान करत आणि मी कोपरगाव मधल्या सगळ्या लोकांना, शिर्डीमधल्या सगळ्या लोकांना, असं नाही की कोपरगाव आणि शिर्डी, सगळ्या लोकांना आव्हान करत आहे की आपला परिसर स्वच्छ ठेवा, नदीपात्र स्वच्छ ठेवा. आणि नदीपात्रच नाही तर आजूबाजूचा परिसर, रस्ते झाले, शाळा, कॉलेज, आपलं घर आपण इतकं स्वच्छ ठेवतो. आपल्या घरात आपण कचरा टाकतो का? नाही. आपल्या घरात आपण थुंकतो का? नाही. इथून सगळी सुरुवात आहे. इथून आपण सगळी सुरुवात करूयात. नदीपात्र, आपल्या आजूबाजूचा परिसर आपण सगळं स्वच्छ ठेवूयात आणि वृक्षारोपण करूयात. आणि या नमामि गोदा परिवारात आपण सगळे सहभागी होऊन गोदावरीची काळजी घेऊया. ऐसा समय ढूंढना, ऐसा अवसर निकालना कि एक उत्सव करके उसकी महत्ता को, उसके महत्व को समझना. इसलिए ये जो आज की आरती है और जो आज आप लोग उत्सव मना रहे हैं, ये गोदा का वारी का उत्सव है. हमारे साथ चिन्मय है जो एक प्रेम की वारी की फिल्म बना रहा है. अभी अगले 2-3 दिनों में वो रिलीज होने वाली है. तो वारी आज आपके इस शहर में पहुंची है. इस वारी का अभी भी इस वारी को विश्वास है कि गोदा एक दिन शुद्ध सदा नीरा होकर बहेगी. इसलिए आज की आरती हमारे कॉमन फ्यूचर में, हमारे साझे भविष्य में गोदा फिर से शुद्ध सदा नीरा होकर बहे, उसके लिए हमने आरती की है. और हमारे पुजारी ने ये आशा जगाई है कि अभी भी गोदा नहीं मरी है. गोदा में पानी जरूर नहीं है लेकिन जिंदा है. वो अपनी पवित्रता और आस्था के साथ. योगेश डोके, झी24 तास, कोपरगाव. निर्मलवरनं सिल्लोडकडे जाणारा आयसर हा चौंडी काठोडा नजीक खदानीमध्ये गेल्यामुळे आयसरचं मोठं नुकसान झालंय आणि आयसरमधील अंडे फुटल्यामुळे त्यांचं ऑमलेट झालंय. निर्मलवरनं सिल्लोडकडे अंड्यानं भरलेला आयसर जात असताना औंढा-नागनाथ तालुक्यातील काठोडा चौंडी इथे समोरून भरधाव वेगामध्ये येणाऱ्या अज्ञात वाहनानं कट मारल्यामुळे आयसर खाली खड्ड्यामध्ये गेला. ही घटना मंगळवारी सकाळी 7:30च्या दरम्यान घडली आहे. अंड्यानं भरून आयसर जात असताना समोरून आलेल्या अज्ञात वाहनामुळे ड्रायव्हरनं प्रसंग अवधान राखत कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा आयसर खड्ड्यात गेला. त्यामुळे अंड्यांचा चक्क ऑमलेट झालाय. यामध्ये चालकाला किरकोळ मार लागलाय, मात्र आयसरचं मोठं नुकसान झालंय. से आ रहा था भोकर निर्मल, हाँ, और जा रहा था तुम्हारा सिल्लोड. अच्छा, क्या है गाड़ी में? गाड़ी में अंडा. कैसे क्या हो गया ये हुआ तुम्हारा, मैं आ रहा था सामने से, गाड़ी वाला मेरे आंख पे आया. अच्छा. मैं गाड़ी को बचाया, नीचे उतार के लेफ्ट मार के वापस राइट मारा. अच्छा. राइट मार के गाड़ी, उसने मेरे बॉडी को कट मारा. कट मार के मेरा गाड़ी घूम गया. घूमने के बाद में गाड़ी मैंने इधर फिर भी बचाया गाड़ी को. अच्छा, कितने बजे हो गए ये 6:30-7 बजे आज सुबह? हाँ, सुबह. तो आपको मार वगैरह कुछ? मुक्का मारे हाथ पे, छाती पे और पैर पे. और दूसरा कोई साथ में आपके? नहीं, अकेला था. उमेश चक्कर पाटील, झी24 तास, हिंगोली. राजगुरुनगर इथे पंचायत समिती खेड आणि ग्रामसेवक संघटना 136 शाखा खेड यांच्या संयुक्त विद्यमानं ई ग्राम पेपरलेस ग्रामपंचायत सुरू करण्यात आली आहे. पेपरलेस म्हणजे ग्रामपंचायतचे विविध 13 प्रकारचे दाखले हे संगणकामार्फत देण्यात येत आहेत. या उपक्रमाबाबत कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. राजगुरुनगर इथे पंचायत समिती खेड आणि ग्रामसेवक संघटना 136 शाखा खेड यांच्या संयुक्त विद्यमानं ई ग्राम पेपरलेस ग्रामपंचायत बाबत कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. पेपरलेस म्हणजे ग्रामपंचायतीचे विविध 13 प्रकारचे दाखले हे संगणकामार्फत देण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सभापती सौ सुभद्राताई शिंदे या होत्या. प्रमुख उपस्थांमध्ये जिल्हा परिषद सदस्य श्री बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य श्री शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्या सौ तनुजा घनवट, उपसभापती भगवान शेठ पोखरकर, पंचायत समिती सदस्य अंकुश भाऊ राक्षे, पंचायत समिती सदस्या ज्योतिताई आरगडे, पंचायत समिती सदस्या मंदाताई काळे तसेच सर्व ग्रामसेवक, कम्प्युटर ऑपरेटर, पंचायत समितीमधील कक्ष अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत जगताप, तालुका संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेश घनवट, सचिव श्री रवींद्र चंद्रकांत गोसावी, उपाध्यक्ष श्री देवदत्त, कोषाध्यक्ष श्री सुदामकड, विस्तार अधिकारी जीवन कोकणे, प्रसिद्धी प्रमुख श्री राजाराम रणपिसे, कोषाध्यक्ष श्री निलेश पांडे, संचालक जगन्नाथ जगदाळे, रुपालीकड आदी इथे उपस्थित होते. या कार्यक्रमाला खेड पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष कार्यतत्पर गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार मॅडम यांचं मोलाचं योगदान लाभलंय. आणि म्हणून आज हे पेपरलेस करत असताना, ई ग्राम करत असताना याच्यामध्ये केवळ वरिष्ठांनी सांगितलं आणि काम झालं असं नाही. या प्रक्रियेमध्ये काम करणारे विस्तार अधिकारी असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, त्यांना वेळ देणारे आमचे सरपंच, उपसरपंच असतील, आपल्या संगणक कक्षातले कर्मचारी असतील, या सगळ्यांना वेळ द्यावा लागला. सगळ्या राज्यभर हे काम सुरू झालं, परंतु आपला खेड तालुका हा राज्यामध्ये अव्वल ठरला, पहिला आला. याचा आनंद निश्चितपणानं तुमच्या इतकाच आम्हाला लोकप्रतिनिधींना सगळ्यांना आहे. आणि जिल्ह्यामध्ये प्रथमतः या ठिकाणी ग्रामसेवकांना प्रोत्साहित करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती असतील, उपसभापती असतील, पंचायत समितीचे सदस्य आणि गटविकास अधिकारी आणि सर्व HODच्या माध्यमातून या ठिकाणी आज एक चांगला कार्यक्रम आणि सर्वांना प्रोत्साहन देण्याचे काम झालेलं आहे. आपल्या पंचायत समितीची ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये असेल, ग्रामसेवक वर्गाला ज्यावेळेस हाताने पेपर कुठला लिहायचा असेल तर तो आता ई ग्रामाच्या माध्यमातून तो संपूर्ण ऑनलाईन झालेला आहे. ऑफलाईनचं काम बऱ्यापैकी बंद झालेलं आहे. या निमित्ताने सगळे ग्रामसेवकसुद्धा उत्साहित होऊन चांगल्या प्रकारे काम करतील. इथून पुढच्या काळातसुद्धा ग्रामसेवक असेच पेपरलेस ग्रामपंचायती झाल्यामुळं निश्चितपणाने याच्यात पुढच्या कालखंडामध्ये आजच्या प्रणालीचा, तंत्रज्ञानाचा वापर करून अपडेट राहू. पुढच्या ठिकाणी पंचायत समिती व खेड ग्रामसेवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने जो खेड तालुका महाराष्ट्र राज्यामध्ये पेपरलेस बाबतीत प्रथम क्रमांक मिळवला, त्याबद्दल मी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने सर्व ग्रामसेवकांचे तसेच सर्वांचं धन्यवाद मानतो. आज पंचायत समिती खेडच्या माध्यमातून आपल्या खेड तालुक्यातील जे 162 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि संगणक परिचालक आहेत त्यांचा कौतुक सोहळा घेण्यात आला होता. कारण की गेल्या 4-5 महिन्यापूर्वी राज्यात सर्वात पहिला तालुका म्हणून खेडमधील सर्व ग्रामपंचायतींनी सर्व त्यांचे जे 1 ते 33 नमुने आहेत ग्रामपंचायतीचे ते संगणक आज्ञावलीमध्ये भरून ई ग्राम हे जे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये संपूर्ण दप्तर संगणीकृत केलेलं आहे. तर त्याबाबतच त्यांनी जी काही मेहनत केली होती 2-3 महिने दप्तर संपूर्ण संगणीकृत करण्यासाठी, तर त्यासाठी त्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला होता. याचा निश्चितच खूप फायदा होणार आहे. एकतर पारदर्शकता जी आहे जी ग्रामपंचायतीमध्ये दप्तरामध्ये राहणार आहे. नंबर 2, जो सेवा हमी कायदा जो आपण राबवत आहोत त्याच्यामध्ये खरं जिल्हा परिषदेने खूप चांगलं पाऊल उचलून जवळपास 69 सेवा आपण सेवा हमी कायद्याअंतर्गत देतोय. तर त्यासाठी सुद्धा या यंत्रणेचा खूप फायदा होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये या ई ग्रामच्या माध्यमातून जी काही जलसेवा मिळत आहे त्याबाबत खूप समाधान व्यक्त केलं जात आहे. आणि याच कारणामुळे आज सर्व ग्रामसेवक आणि संगणक परिचालक आणि इतर पंचायत समितीचे जे सहभागी कर्मचारी होते त्यांचा सन्मान करण्यात आला किंवा त्यांचा कौतुक सोहळा घेण्यात आला. वृत्तसंकलन विभाग C24 तास चाकण. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिंदास.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार आणि सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना अहमदनगर येथील लाचलुचपत विभागातील पथकानं 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेतलाय. या घटनेमुळे तालुक्यामधील नोकरदार वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार आणि सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना अहमदनगर येथील लाचलुचपत विभागातील पथकानं 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून ताब्यात घेतलाय. या घटनेमुळे तालुक्यामध्ये नोकरदार वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राहता तालुक्यातील ठेकेदार यांची कंपनी विविध शहरांमध्ये साफसफाईचं काम करते. त्याप्रमाणे त्यांनी मे 2018 मध्ये राहता शहरामधील साफसफाईसाठी नगर परिषद राहता इथे घनकचरा सफाईची निविदा भरली होती. त्याप्रमाणे त्यांची निविदा मंजूर करण्यात आली होती. त्याप्रमाणे त्यांनी 1 डिसेंबर 2018 पासून कामाला सुरुवात केली होती. परंतु 5 जानेवारी 2019 रोजी मुख्याधिकारी राहता नगर परिषद यांनी अचानक काम बंदची नोटीस तक्रारदार यांना दिली. यामध्ये तक्रारदार विरुद्ध कामासंबंधीच्या तक्रारी आणि महिला कामगारास कामावरनं कमी केल्याचा उल्लेख केला जातोय. त्यामधील आरोपी मुख्याधिकारी नानासाहेब विश्वनाथ महानवार यांनी तक्रारदार यांना बोलावून घेतलं आणि माझ्याकडे जिल्हा नियोजन अधिकारीचा अतिरिक्त कार्यभार होता आणि मीच प्रयत्न करून तुमचे राहता येथील ई-निविदा मंजूर करून घेतली आहे. त्याबद्दल बक्षीस म्हणून आणि मुख्याधिकारी राहता यांच्याशी मध्यस्थी करून कामास असलेली स्थगितीचे आदेश मागे घेण्यास सांगतो असं म्हणून या मोबदल्यामध्ये एकूण निविदा रकमेवरती 6% प्रमाणे तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. यामधील तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याशी संपर्क करून त्यांच्या विरुद्ध लाचेची तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगानं 30 जानेवारी रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. यामध्ये मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांनी तक्रारदार यांच्याकडे 6% प्रमाणे 2 लाख रुपये लाचेची मागणी करून ती लाचेची रक्कम 6 फेब्रुवारी रोजी देवळाली प्रवरा नगर परिषदेचे सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना स्वीकारण्यास सांगितली होती. त्यांच्या सांगण्याप्रमाणे यामधील मुकुंद मुसमाडे यांनी सदर लाचेची 2 लाख रुपये रक्कम ही राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड रोडवरील समाधान हॉटेलच्या लगत असलेल्या सेंट्रल बँकेच्या समोर रस्त्यावरती घेतली आहे. यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले. तसेच मुख्याधिकारी नानासाहेब महानवार यांना देखील ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई ही पोलीस उपअधीक्षक श्री पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक किशोर चौधरी, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, हवालदार तन्वीर शेख, पोलीस नायक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गुंगले, महिला पोलीस शिपाई राधा खेमनर, चालक अशोक रक्ताटे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांनी केली आहे. या घटनेमधील आरोपी मुख्याधिकारी नानासाहेब महानवार तसेच सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आलाय. मुख्याधिकारी नानासाहेब महानवार तसेच सहाय्यक फायरमॅन मुकुंद मुसमाडे यांना अहमदनगर येथील लाचलुचपत विभागातील पथकाने 2 लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. राहता येथील साफसफाईचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार संबंधित पथकाने आज कारवाई करून त्यांना रंगेहात पकडले व गजाआड केले आहे. याबाबत आत्तापर्यंत उशिरापर्यंत कारवाई सुरू आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. किनवट तालुक्यामधील सारखणी येथील कुमारेश्वर बाबा इंग्लिश आणि सेमी इंग्लिश शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झालाय. यामध्ये छोट्या चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीतं, आदिवासी नृत्य, बंजारी गीतं तसेच वेगवेगळ्या वेशभूषांसह उत्तम सादरीकरण करून सर्वांचीच मने जिंकली आहेत. सारखणी येथील कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लिश शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावरती कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाचालक BS पवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण मिसेवार, मिलिंद कांबळे, गोविंद राठोड, प्रकाश आत्राम, किशोर पवार, पत्रकार मजहर शेख, पवार मॅडम, प्रियंका पवार मॅडम, मुख्याध्यापक पंकज राठोड, गजानन घंटलवार हे होते.
तर विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वाढीस लागावी, त्यामधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या शाळेमधील लहान आणि मोठ्या वयोगटामधील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलाय. देशभक्तीपर गीतं तसेच वेगवेगळ्या वेशभूषेसह इथे नाटिका सादर करण्यात आल्या आहे. यावेळी चिमुकल्यांनी उपस्थित रसिकांची मनं जिंकली आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी इथे कुमारेश्वर बाबा सेमी इंग्लिश शाळेच्या प्रांगणामध्ये या शाळेमधील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी तसेच गावामधील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मजहर शेख, C24 तास, नांदेड. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. विविध मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून सुरू असणारे अण्णा हजारेंचं उपोषण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर घेण्यात आले मागे. ताराबाद इथे कापड दुकानामध्ये लाखोंची चोरी करणाऱ्या भामट्याला गावकऱ्यांनी पकडून केले राहुरी पोलिसांच्या स्वाधीन. गोदावरी नदीची स्वच्छता करण्यासाठी गोदाजल बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येते महास्वच्छता अभियान. आणि देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी नानासाहेब महानवार आणि सहाय्यक फायरमन मुकुंद मुसमाडे यांना 2 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.